श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. तुमचं आरोग्य खूप छान राहू दे. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे अशी स्वामी चरणी प्रार्थना करते. आज मी बनवणार आहे वांग्याचं भरीत. त्यासाठी लागणारं साहित्य आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. पण हे मी काय करते आहे, मी थोडेसे आपलं बडीशोप आहे ना, तो चांगला भाजून घेते. तवा झालेला गरम, त्याच्यामुळे मी हा तव्यावरती बडीशोप भाजून घेते आहे. हा भाजून ठेवला ना बडीशोप की खूप छान राहतो. आणि थंड झाला की बरणीत भरून ठेवायचा. म्हणजे जेव्हा हवं तेवढा खायचं, जेव्हा पाहिजे त्या टायमाला आपण खायचं. थोडंसं हातावर घेऊन पण जेवल्यानंतर, काय मटण खाल्ल्यानंतर, जेवणानंतर आपण हे थोडं हातावर घेऊन खायचं. चांगला परतून भाजून वगैरे घेतला ना, चांगला खुरखुरीत चांगला राहतो तो. बरणीत भरून ठेवायचं. आता मी हे बघा साहित्य घेतलेलं आहे. कांदा घेतलेला आहे, टोमॅटो आहे, कोथिंबीर आहे, लसूण आहे, कढीपत्ता आहे. अशा प्रकारे मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. आणि कढई ठेवलेली आहे तापायला. आता मी हे घेतलेलं आहे वांग्याचं भरीत. हे काळं मोठं वांगं असतं ना, ते घेतलेलं आहे. ते मी चांगलं गॅसवरती गरम करून त्याची काळं साल असतं ना, ते काढून घेतलेलं आहे. आता हे बघा मी ते साल सोडून पूर्ण बारीक सुरीने कापून घेतलेलं आहे, जेणेकरून ते चांगलं मिक्स होऊ दे. हे बघा मस्तपैकी करून घेतलेलं आहे की नाही. आणि ही हिरवीगार कोथिंबीर मी आता ह्याच्यावर टाकलेली आहे. हे बघा खूप छान सुंदर दिसतं. मी कढई तापायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालणार आहे. अर्धा टीस्पून जिरं घालणार आहे, अर्धा टीस्पून राई घालणार आहे थोडीशी. तर चव टेस्ट छान लागते म्हणून मी घालते. आता मी त्यात घालणार आहे. थोडी तडतडली चांगली तेलामध्ये, ती तडतडली की त्यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता आणि कढीपत्ता आणि लसूण चांगला ठेचलेला, तो आता मी घातलेला आहे त्या तेलामध्ये. बघा खूप सुंदर आवाज असा येत आहे. आता मी बोलते ना, त्याच्यामुळे आवाज येणार नाही. आता मी त्यात घालणार आहे कांदा घातलेला आहे. तोही चांगला परतून घ्यायचा आहे असा मस्त लाल होईपर्यंत. आणि लाल होण्यासाठी काय घालायचं आहे बरे, त्या कांद्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडे चवीपुरते मीठ. आणि मीठ घातल्यानंतर कांदा पटकन शिजतो, चांगला लाल होतो. त्याच्यामुळे आता मी त्याच्यात घालणार आहे मीठ.